भाईंदर मध्ये बहुचर्चित आणि बहुवंचित अशी मेट्रोची सुविधा आता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। तुम्ही माझ्या मागे बघता हा शिवसैनिकांचा जल्लोष दिसतोय। तालावर नाचत शिवसैनिकांचा हा रोष आणि हा जल्लोष दिसत आहे। कुठेतरी असं वाटतंय की हा आनंदाचा सोहळा आपल्याला समोर दिसत आहे। शिवसैनिकांनी सरळ सांगितलेलं कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये मेट्रोचा शिल्पकार आणि मेट्रो मॅन हा जो वाद सुरू होता याच्यावरती आज शिवसैनिक कार्यकर्त्यांनी हा जो आनंद आणि तो जल्लोष साजरा करताना दिसत आहे। कुठेतरी असं वाटतंय की सरनायकांनी केलेलं हे जे कष्ट आहे या कष्टाचं हे चीज झालेलं आहे। या संपूर्ण गोष्टी बाबत नक्की शिवसैनिकांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। बघा 2009 पासूनचा हा लढा आहे। सरनाईक साहेबांनी आमचे आदरणीय शिंदे साहेब यांनी हा लढा दिलेला आहे आणि ही सगळी सुखसुविधा मीरा भाईंदर साठी जे आणणारे एकमेव नाव आहे ते सरनाईक साहेब आहे आणि त्यांच्या नेतृत्वात हे सगळं घडलेलं आहे। आणि आज आम्ही सगळे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या स्वागतासाठी इथे उभे आहोत। आज खरोखर मीरा भाईंदर साठी मेट्रोमॅन हे नाव प्रताप सरनाईक यांच्या रूपाने ओळखलं जातं। खरोखर मेट्रोमॅन तुम्हाला तो मुंबई तुपाशी, ठाणे तुपाशी तर मीरा भाईंदर का उपाशी हा जो लढा हे जे स्लोगन त्यावेळेला मीरा भाईंदर विधानसभेच्या पायऱ्यावरती शिंदे साहेब असू द्या, सरनाईक साहेब असू द्या, हे आंदोलन करून ती मेट्रो पास करून घेतली। भले आज कुणी काय श्रेय घेऊ द्या पण खरं श्रेय हे शिवसेनेचं आहे, प्रताप सरनाईक साहेबांचं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते पण पाठपुरावा एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेबांनी केला म्हणून आज हे दिवस मीरा भाईंदरच्या जनतेला बघायला मिळाले। बघा मेट्रोमॅन जर तुम्ही नीट जवळून पाहिलं तर मीरा भाईंदर मध्ये मेट्रोच्या निधीपासून ते मंजुरीपर्यंत, रस्त्यापासून ते विधान भवनाच्या पायऱ्यांपर्यंत ज्यांनी आंदोलन केलं खऱ्या अर्थाने मीरा भाईंदरला मेट्रोचं स्वप्न दाखवलं। जर नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मेट्रो येऊ शकते तर माझ्या मीरा भाईंदरमध्ये का नाही हा आवाज ज्यांनी विधान भवनामध्ये उचलला ते मेट्रोमॅन प्रताप सरनाईकांचा हा विजय आहे आणि त्यांनाच अभिनंदन करण्यासाठी सर्व मीरा भाईंदर या ठिकाणी जमलेले आहेत। आणि काय